ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। सुप्रीम कोर्टामध्ये या याचिकेवर सुनावणी होणार आहे। ठाकरे गटाचं विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांच्या निकालाला आव्हान दिलेलं पाहायला मिळालं होतं आणि त्याच प्रकरणामध्ये आज सुनावणी होणार आहे। त्यामुळे आज नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। तर जून 2022 मध्ये जो काही बंड झाला होता शिवसेनेमध्ये तेव्हापासून सुरू झालेलं हे प्रकरण, त्याचा निर्वाळा आता 2024 मध्ये तरी होतो का ते बघावं लागणार आहे। ठाकरे गटानं विधानसभा अध्यक्षांच्या निकालाविरोधात याचिका दाखल केलेली होती। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारीला जो निकाल दिलेला होता त्या विरोधात आता सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल झाली आहे। त्यामुळे सुप्रीम कोर्टात आज होणाऱ्या सुनावणीवर नेमकं काय होणार सुनावणीमध्ये त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर दोन्ही शिवसेनेतील जे शिवसैनिक आहेत त्यांचंही आजच्या या सुनावणीकडे लक्ष असेल। सुप्रीम कोर्टामध्ये याचिकेवर आज सुनावणी होतीये। ठाकरे गटानं विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या निकालाला आव्हान दिलेलं होतं आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? ठाकरे गटानं आव्हान दिलेलं होतं विधानसभा अध्यक्षांच्या निकालाला आणि मुख्य म्हणजे या सुनावणीमध्ये नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे, कारण असं हे प्रकरण पहिल्यांदाच कदाचित संपूर्ण देशभरामध्ये घडलेलं असावं। त्यामुळे आज तरी या प्रकरणाचा निर्वाळा होणार का याकडे लक्ष आहे। काय अपडेट्स आहेत या सुनावणीचे? फरा आपण बघतोय शिवसेना ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका केलेली विधानसभा राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाविरोधात ही याचिका आहे। शिवसेनेच्या 16 आमदारांना अपात्र करण्यासंदर्भात खरं तर शिवसेना ठाकरे गटाची मागणी होती आणि यावरती सुनावणी दरम्यान विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कोणत्याही गटाला, मग ठाकरे गट असेल शिंदे गट असेल, कोणालाही अपात्र केलं नाहीये। या विरोधात खरं तर ठाकरे गट आहे तो सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलेला आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये यापूर्वी सुद्धा सुनावणी झालेली, यामध्ये एकूण 39 आमदारांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, त्यांना उत्तर देण्यास सांगितलं होतं। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुद्धा नोटीस देण्यात आली होती, मात्र आता नोटिसा बजावल्या होत्या, यानंतर उत्तर सुद्धा देण्यात आलेलं। आता आजची सुनावणी होणार आहे। या सुनावणीमध्ये नक्की सर्वोच्च न्यायालयाकडून काय निर्देश दिले जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय दिलाय हा योग्य आहे की अयोग्य आहे। कारण शिवसेना ठाकरे गटाची घटना असेल या संदर्भातील काही रेफरन्स हे राहुल नार्वेकर यांनी दिलेले आहेत, जे सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा पुरावे आहेत ते ठाकरे गटाकडून देण्यात आलेले आहेत। त्यामुळे या सर्व गोष्टींची शहानिशा आणि पडताळणी केल्यानंतर खरं तर सर्वोच्च न्यायालय काय निर्देश देतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। निश्चितच स्वप्नील, पण एक प्रश्न असाही उपस्थित होतो की एकीकडे ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली होती, तर दुसरीकडे शिंदे गटानं सुद्धा या निर्णयाविरोधात हायकोर्टामध्ये धाव घेतलेली होती। त्यामुळे त्याची काही बाधा यामध्ये येऊ शकते का? कारण एका गटाची याचिका ही हायकोर्टामध्ये आहे तर दुसऱ्या गटाची याचिका ही सुप्रीम कोर्टात आहे। नक्कीच फरा याची कुठेतरी बाधा येऊ शकते, कारण जर बघितलं तर हायकोर्टामध्ये शिंदे गटाची याचिका आणि त्यावरती सुनावणी सुद्धा झाली होती। हायकोर्टाकडून सुद्धा नोटिसा किंवा उत्तर आहे ते मागवण्यात आलं होतं। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुद्धा नोटीस आली होती, ठाकरे गटाच्या आमदारांना सुद्धा नोटीस आली होती। जर हे प्रकरण एकत्र करायचं असेल तर हायकोर्टातून हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये जाईल आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये एका खंडपीठासमोर हे प्रकरण येऊ शकतं। जसं अपात्र पात्र संदर्भातील याचिकांचं खंडपीठासमोर एकत्र सुनावणी झाली, अशाच प्रकारे कुठेतरी आता हे राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निर्णयाचं सुद्धा एकाच ठिकाणी क्लब करून सुनावणी होते का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आणि असं झालं तर या गोष्टीला, या निर्णयाला अधिक विलंब लागण्याची सुद्धा शक्यता आहे। फरा निश्चितच स्वप्नील, आजच्या या सुनावणीमध्ये नेमकं काय होतं आणि पुन्हा एकदा ही सुनावणी लांबणीवर पडते का त्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि या विषयीची प्रत्येक अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत। पुढच्याही बातमीवर आपल्याला तुमच्याकडून अपडेट्स घ्यायचे आहेत, त्यामुळे तुम्ही आपल्यासोबत असेच राहा। दरम्यान ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। तर शिवसेनेमध्ये जो बंड झालेला होता 2022 सालामध्ये त्याच प्रकरणामध्ये अजूनपर्यंत ही सुनावणी सुरू आहे। आधी तर सुप्रीम कोर्टामध्ये या प्रकरणामध्ये सुनावणी चाललेली होती, सुप्रीम कोर्टाचा निकाल आला, पण आमदार अपात्रता प्रकरणामध्ये त्यांनी अधिकार हे विधानसभा अध्यक्षांना दिलेले होते, त्यासाठी डेडलाईन सुद्धा दिली होती। विधानसभा अध्यक्षांचा निर्णय आलाय, पण त्यामध्ये कोणत्याही गटाचे आमदार अपात्र झालेले नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।